नमस्कार, मी प्रियांका रागणे. आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेलो आहोत. खूप मोठी संधी आहे. तुमची फक्त 8वी पास असेल तरीसुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. आणि मेन म्हणजे इथे सॅलरीसुद्धा 18,000पेक्षा जास्त आहे आणि जवळजवळ 81,000पर्यंत इथे सॅलरी आहेत. वेगवेगळे जॉब डिटेल्स आहेत. आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून बघणार आहोत. एज क्रायटेरिया काय आहे, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे PDF सुद्धा आहे. 7 पानी PDF आहे. आपण सर्व पूर्ण माहिती बघणार आहोत. त्याच्यामध्ये एज्युकेशन क्रायटेरिया, ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, त्यानंतर मोड ऑफ सिलेक्शन काय असणार आहे, पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहे. एक्झाम कसे द्यायचे आहेत, सर्व माहिती आपण बघून घेणार आहोत. रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. खूप चांगली संधी आहे. DRDO यांच्याकडून ही भरती निघालेली आहे. परमनंट भरती आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नोकरीची संधी आहे. तुम्ही फक्त 8वी पास असाल तरीसुद्धा तुम्ही इथे ॲप्लिकेशन करू शकणार आहोत. संपूर्ण माहिती आपण बघून घेऊया. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचून जाते आणि संपूर्ण माहिती असते. वेतन काय असणार आहे, वयोमर्यादा, पात्रता, फी आहे का नाही, ही सर्व माहिती आपण व्हिडिओद्वारे दररोज अपडेट्स देत असतो. ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवा. चला तर आजची सविस्तर माहिती बघून घेऊया. सो इथे ADA म्हणजेच काय, एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी, ऑटोनॉमस बॉडी, मिनिस्टर ऑफ डिफेन्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे अपडेट आलेली आहे. PDF आहे, त्यांची सुद्धा माहिती बघून घेऊया. त्याच्यानंतर इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे. ते बघा, रिक्रुटमेंट दिलेलं आहे. रजिस्ट्रेशनसाठी फॉर न्यू युजर म्हणजे नवीन युजर्ससाठी इथे करू शकता. ऑलरेडी असेल तर इथे रजिस्टर्ड लॉग इन करू शकणार आहात. आता इथे वर्डमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे बघा, PDF मध्ये संपूर्ण माहिती सांगितलेलं आहे. रिक्रुटमेंट ऑफ द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर आणि ड्रायव्हर, 2 पदं आहेत, स्टेनोग्राफरसाठी आणि ड्रायव्हरसाठी. सो इथे स्टेनोग्राफर वॅकन्सी 1 आहे, कॅटेगरी जनरल. सॅलरी 25,500 ते 81,100पर्यंत आहे. मिनिमम बेसिक म्हणजे मिनिमम तुमची सुरुवात 25 ते 25,500 पासून सुरुवात होणार आहे. एज लिमिट बघा 30 आहे. ड्रायव्हरसाठी 2 जागा आहेत जनरल. इथे बघा तुम्हाला सॅलरी 18,000 ते 56,900. बेसिक मिनिमम पे 18,000 आहे. 30 वर्ष एज लिमिट आहे. आता मिनिमम क्वालिफिकेशन, तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन किती लागणार आहे बघा. इथे स्टेनोग्राफरसाठी ॲटलिस्ट बॅचलर डिग्री इन आर्ट म्हणजे कोणत्याही याच्यातून तुमचं म्हणजे स्ट्रीममधून, आर्ट्समधून असू द्या, सायन्समधून असू द्या, कॉमर्समधून असू द्या, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, मॅनेजमेंट फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी चालणार आहे. म्हणजे तुमची फक्त डिग्री, बॅचलर्स डिग्री कंप्लीट पाहिजे आहे, चालणार आहे. त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ पासिंग ॲटलिस्ट इन ज्युनियर इंग्लिश, शॉर्ट हँड इन ज्युनियर, इथे तुम्हाला टायपिंगचं एक्झाम दिलं पाहिजे आहे, त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे. और तुम्ही बघू शकता इथे ॲटलिस्ट बॅचलर्स डिग्री इन ते विथ डिप्लोमा इन कमर्शियल प्रॅक्टिस कंडक्टेड बाय द गव्हर्नमेंट रेकग्नाइज्ड बोर्ड ऑफ एज्युकेशन. म्हणजे तुमचं टायपिंग चांगलं पाहिजे आहे आणि कोर्स तुम्हाला कम्प्युटर स्किल्स चांगले पाहिजे आहे. म्हणजे काय, MS वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, ईमेल, इंटरनेट, ही सर्व माहिती तुम्हाला बेसिकली स्टेनोग्राफर पदासाठी पाहिजे आहे. ड्रायव्हरसाठी तुम्ही फक्त 8वी पास असेल तरीसुद्धा चालणार आहे आणि इथे तुम्हाला ऑपरेटिंग अँड मेंटेनिंग लाईट अँड हेवी व्हेकल्स करावं लागणार आहे. त्यानंतर इथे मिनिमम इसेन्शियल एक्सपिरियन्स सांगितलेला आहे. स्टेनोग्राफरसाठी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स, ड्रायव्हरसाठी मिनिमम 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आहे. ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे सांगितलेलं आहे बघा. पोस्ट ऑनलाईन थ्रू द लिंक सांगितलेलं आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. सक्सेसफुल रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही लॉग इन करून पूर्ण माहिती भरू शकता. मोड ऑफ सिलेक्शन सांगितलेलं आहे बघा. फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर पहिल्यांदा तुमचं स्किल टेस्ट इन इंग्लिश टाईप रायटिंग होणार आहे ऑन कम्प्युटर कीबोर्ड अँड इंग्लिश शॉर्ट हँड इन लेवल. त्यानंतर लेवल 2 होणार आहे. रिटन टेस्ट होणार आहे कॉम्प्रेन्सिंग ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ क्वेश्चन्स, ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स होणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला जनरल इंग्लिश, जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग ॲबिलिटी, जनरल नॉलेज, अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, न्यूमरिकल ॲबिलिटी, अरिथमॅटिक, हे सर्व जे असणार आहे त्याच्यावर क्वेश्चन्स असणार आहे. ड्रायव्हरसाठी प्रॅक्टिकल टेस्ट ऑन ड्रायव्हिंग होणार आहे. अँड रिटन टेस्ट दॅट ॲसेस द कॅन्डिडेट्स नॉलेज ऑफ ट्रॅफिक लॉज, म्हणजे तुम्हाला ट्रॅफिक लॉ किती माहिती आहे, रोड सेफ्टी, त्याच्यानंतर सिम्पल व्हेकल मेकॅनिझम ह्याच्याबद्दल माहिती विचारली जाणार आहे. आता स्किल ट्रेड टेस्ट नॉर्म्स. आता इथे स्टेनोग्राफरसाठी बघा, इंग्लिश टायपिंग 40 वर्ड पर मिनिट लागणार आहे. डिक्टेशन इन इंग्लिश 10 मिनिट्स ॲट 80 वर्ड पर मिनिट अँड ट्रान्स्क्रिप्शन 50 मिनिट्स ऑन कॉम्प्युटर लागणार आहे. त्यानंतर सिलेबस फॉर टेस्ट सांगितलेला आहे बघा. सेक्शन जनरल इंग्लिश आहे स्टेनोग्राफरसाठी. 10वीपर्यंतचे जे टेस्ट, लेवल ऑफ टेस्ट अप टू 10 स्टँडर्डचे असे क्वेश्चन्स असणार आहे. बेसिक इंग्लिश ग्रामर, वोकॅब्युलरी असणार आहे. जनरल नॉलेजमध्ये जनरल अवेअरनेसचे नंबर ऑफ क्वेश्चन 25, नंबर ऑफ मार्क्स 25 मार्काचा असणार आहे. असे टोटल 100 क्वेश्चन आणि 100 मार्क्स असणार आहे. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग ॲबिलिटी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, हे सर्व इथे कव्हर केलं जाणार आहे. सब्जेक्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह टाईप ऑफ क्वेश्चनमध्ये क्वेश्चन कव्हरिंग, पॅराग्राफ रायटिंग, तुम्हाला प्रिसाईज रायटिंग लेटर हे तुम्हाला घेतलं जाणार आहे.
ड्रायव्हरसाठी तुम्हाला ही पूर्ण नंबर ऑफ क्वेश्चन्स असणार आहे, वेगवेगळ्या सब्जेक्ट्स आहेत, सेक्शन आहे, प्रोव्हिजन्स ऑफ मोटर व्हेकल अँड रूल्स अँड रेग्युलेशन हे विचारणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला टॉपिक्स कोणते येणार आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. ते सुद्धा 50 क्वेश्चन्स आणि 50 मार्क असणार आहे. आता इथे इंग्लिश न्यूमेरिकल तुम्हाला यायला पाहिजे आहे, फिगर्स तुम्हाला करण्यासाठी यायला पाहिजे आहे, त्यानंतर ट्रॅफिक रूल्स तुम्हाला माहिती पाहिजे आहे. आता जनरल कंडिशन सांगितलेलं आहे तुम्हाला, द पोस्ट ऑफ ए रेग्युलर इन नेचर सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथे अजून बरीच माहिती सांगितलेली आहे, आपण एकदा बघून घेऊयात. इथे अजून सांगितलेलं आहे की तुम्हाला व्हेरिफिकेशन टेस्ट नंतर सिलेक्शन झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे सगळं होणार आहे. आता इम्पॉर्टंट डेट सांगितलेला आहे, डेट ऑफ इलिजिबिलिटी 6/4/2024, ओपनिंग डेट बघा इथे 16/3/2024 असणार आहे, क्लोजिंग डेट म्हणजे 6 एप्रिल 2024 असणार आहे लास्ट डेट. आणि इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्किल किंवा रिटन टेस्टची लवकरच लवकर त्याचे डेट्स अनाऊन्स होतील, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे. खूप चांगली संधी आहे, खूप मोठी संधी आहे. त्यानंतर तुम्ही इथे रजिस्टर करू शकता किंवा लॉग इन सुद्धा करू शकणार आहात. रजिस्टर करताना तुम्हाला इथे पोस्ट सिलेक्ट करायचा आहे, स्टेनोग्राफर आहे का ड्रायव्हर, त्यानंतर ॲप्लिकेंट तुमचं नाव इथे टाकायचं आहे, डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे, असेल तर येस किंवा नो, एक सर्व्हिसमॅन असेल तर येस टाकायचं आहे, नसेल तर नो टाकायचं आहे. सिलेक्ट कॅटेगरी कोणतं आहे ते सिलेक्ट करायचं आहे, ईमेल आय डी टाकायचं आहे, फोन नंबर, पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड, टाईप द कॅरेक्टर फ्रॉम द पिक्चर आणि नंतर इथे रजिस्टर करून घ्यायचं आहे. ऑलरेडी असेल तर इथं लॉग इन करायसाठी तुम्ही इथे करू शकता. तुम्ही पोस्ट सिलेक्ट करून तुम्ही रजिस्टर ईमेल आय डी, पासवर्ड आणि हे कॅरेक्टर्स टाईप करून लॉग इन करू शकणार आहात. खूप चांगली संधी आहे. ऑफिशियल पेजवरून आपण बघितलेलं आहे. PDF लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. काही क्वेश्चन असतील किंवा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओजला शेअर करा, कारण नोकरीबद्दल माहिती असती, संपूर्ण माहिती असती, त्याच्यामुळे ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचून द्या. तुम्हाला जर माझ्याशी कनेक्ट करायचं असेल तर टेलिग्रामवर सुद्धा तुम्ही नक्कीच कनेक्ट करू शकता, त्यानंतर इन्स्टावर तुम्ही मला फॉलो करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.